नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर फर्स्ट. वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द न्यू चॅप्टर वेव ऑप्टिक्स. ओके, लास्ट व्हिडिओ लेक्चरपर्यंत आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरच्या प्रीवियस इयर क्वेश्चन्सवर आपण भर दिला. ठीक आहे, लास्ट व्हिडिओ लेक्चरपर्यंत. ओके, फ्रॉम दिस व्हिडिओ ओके वी टोटली फोकस on the chapter wave optics and previous year questions from that particular chapter. Clear? बघा, टू मोर एक्झाम्पल्स, म्हणजे दोन आपण परत काय म्हणू शकतो, जो आपला फॉर्मॅट आहे. ओके, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मॅक्सिमम 2 ते 3 क्वेश्चन्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. 2 क्वेश्चन्स आपण परत या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया. 2022 आणि 2020 मध्ये जे काही क्वेश्चन्स आले होते त्या क्वेश्चन्सवर हा चॅप्टर डिपेंड आहे. जसं की मी तुम्हाला लास्ट चॅप्टरमध्ये म्हटलं होतं की सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरमध्ये नंबर ऑफ फॉर्म्युलाजची संख्या खूप कमी आहे. ओके, वेव्ह ऑप्टिक्समध्ये पण तोच फॉर्मॅट तुम्हाला पुढे दिसून येतो. म्हणजे 15 ते 20 क्वेश्चन्स, 15 ते 20 व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला ती कहाणी समजतेस किंवा मॅक्सिमम नंबर ऑफ जे काही फॉर्म्युलाज आहेत ते भरपूर कमी आहे. म्हणजे मोजके फॉर्म्युले आहे, मोजक्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला ब्रीवस्टर्स लॉ आहे की नाही, मार्लूज लॉ, स्नेल्स लॉ, ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हे छोट्या मोठ्या फॉर्म्युलाजवर तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ठीक आहे. नेक्स्ट आफ्टर द वेव्ह ऑप्टिक्स, ओके, म्हणजे आपण सेकंड पार्टमध्ये इंट्रोड्यूस होतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स वाचणं, करंट इलेक्ट्रिसिटी. तिथे फॉर्म्युलाजची संख्या जास्त आहे, ते तुम्हाला तिथं लक्षात येईल. ठीक आहे. बघा, एक छोटासा चॅप्टर आहे. या चॅप्टरची सुरुवात आपण 2 न्यूमरिकल्सने सुरू करूया. बघा, न्यूमरिकल नंबर फर्स्ट सोल्युशन. बघा, म्हणजे काय म्हणू शकतो, थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे मला लिहिण्याची काही गरज नाही. ठीक आहे. बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट प्रॉपर्टी ऑफ लाईट. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ लाईट. ओके, विच वन ऑफ इज नॉट, म्हणजे खालील 4 ऑप्शनपैकी कोणता एक ऑप्शन असा आहे जो प्रॉपर्टी ऑफ लाईटचा बिलॉंग करत नाही. येत्या लक्षात. बघा, नॉट शब्द खूप काही सांगून जातो. येत्या लक्षात, म्हणजे खालील दिलेल्या 4 ऑप्शन्सपैकी कोणतं ऑप्शन प्रॉपर्टी ऑफ लाईटचा बिलॉंग्स नाही किंवा तो प्रॉपर्टी ऑफ लाईट्स होल्ड करत नाही. ठीक आहे. बघा, आपण पहिल्यापासून चेक करूया. बघा, लाईट रिक्वायर्स मटेरियल मीडियम. ओके, हा प्रॉपर्टी ऑफ लाईट आहे का? नाही आहे. लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी कोणत्याच प्रकारच्या मटेरियल मीडियमची गरज भासत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर, ओके, म्हणजे हा प्रॉपर्टी नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. खाली काही बघण्याची गरज नाही. ठीक आहे. तरी आपण सगळे ऑप्शन्स चेक करूया. लाईट हॅज फायनाईट स्पीड. बिलकुल म्हटलं, जी काही लाईटची स्पीड राहते ती किती राहते? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही फायनाईट स्पीड आहे. फायनाईट म्हणजे मोजण्यासारखी, ठीक आहे नाही. जी गोष्ट आपण मेजर करू शकतो त्याला आपण कोणता शब्द यूज करतो? फायनाईट. द स्पीड ऑफ लाईट वी कॅन मेजर. ओके, अँड व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट फाउंड? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. एका सेकंदाला 3 × 10⁸ एवढ्या मीटर ती दूर जाऊ शकते. फायनाईट आहे, म्हणजे ही प्रॉपर्टी आहे. ओके, ही प्रॉपर्टी आहे, परंतु आपल्याला नॉट प्रॉपर्टी विचारली, त्याच्यामुळे ह्या ऑप्शन्समध्ये बसत नाही, परंतु ही प्रॉपर्टी आहे. लाईट इन्व्हॉल्व्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनर्जी. एकदम बरोबर. लाईट इन्व्हॉल्व्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनर्जी. एनर्जी काय होते? ट्रान्समिट होते. ओके, ही प्रॉपर्टी आहे, परंतु आपल्याला नॉट प्रॉपर्टी विचारली, त्याच्यामुळे ह्या ऑप्शन कॅन्सल. लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. तेच म्हटलं मी पहिल्याच ह्याच्यात सांगितलं की लाईट ट्रॅव्हल करण्यासाठी कोणत्याच मीडियमची गरज नाही. तो कुठेही जाऊ शकतो, व्हॅक्यूममध्ये जर नाही जाऊ शकतो, कोणत्याही मीडियममधनं लाईट ट्रॅव्हल करू शकतो. ओके, साऊंड, जसे की साऊंड वेव्ज राहतात, जसं की आता मी बोलत आहे, तुम्हाला ऐकू येत आहे. आपल्या म्हणजे या स्पेसमध्ये मीडियम आहे, एअर मीडियम आहे. या एअर मीडियममुळे माझा साऊंड तुमच्यापर्यंत येऊन राहिला. म्हणजे साऊंड वेव्जला मीडियमची गरज आहे. लाईटला आहे का? नाही. लाईटला कोणत्याच प्रकारची मीडियमची गरज नाही आहे. ठीक आहे. ओके, तेच म्हटलं की लाईट ऑल्सो कॅन ट्रॅव्हल थ्रू द मीडियम. ही प्रॉपर्टी आहे, परंतु आपल्याला नॉट प्रॉपर्टी पाहिजे होती, त्याच्यामुळे नॉट प्रॉपर्टी एकच आहे, पहिली. याच्या लक्षात. अशा पद्धतीने काय आहे ना, थेरॉटिकल क्वेश्चन्स पण राहतात, परंतु काय आहे ना, 4 ऑप्शन्समध्ये आपण लाईटच्या प्रॉपर्टी पण शिकलो आणि लाईटवर डिस्कशन झालं एक प्रकारचं. ओके, मला सुरुवातीला असं डोक्यात आलं होतं की थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे कशाला घ्यावं लागतं, परंतु काय आहे ना, थेरॉटिकल क्वेश्चन्समध्ये त्या ज्या काही गोष्टी डिस्कस करायच्या राहतात, ओके, त्याच्या जे कन्सर्न्स राहतात पर्टिक्युलर,
त्या डिस्कस होऊन जातात. त्यासाठी मी तो पहिला क्वेश्चन घेतला होता. ठीक आहे. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. ठीक आहे. आता आपण न्यूमरिकल नंबर सेकंडच्या सोल्युशनकडे जाऊया. ठीक आहे. आणि हा जो काही क्वेश्चन होता महाराष्ट्र CET 2022 आलेला क्वेश्चन होता. इझी होता, विचारपूर्वक सगळ्या गोष्टी. म्हणजे आता काय आहे ना, एकदम क्लिअर कट तुमची अंडरस्टँडिंग राहिली त्या पॉईंट्सबद्दल की लाईटच्या प्रॉपर्टीबद्दल, तर तुम्ही सर्टनली ओके ऑब्व्हियसली तुम्ही तो पहिला जो काही ऑप्शन आहे तो 100% टिक करणार. राईट ऑप्शन तुम्ही 100% तिथं चूज करणार. त्याच्यात काही मोठी अडचण नाही. चला तर आपण सेकंड क्वेश्चनकडे वळूया. बघा, लाईट ट्रॅव्हल्स थ्रू ए ग्लास प्लेट, काही हरकत नाही, ऑफ अ थिकनेस D, काही हरकत नाही, अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज म्यू, त्या ग्लास प्लेटसाठी काही हरकत नाही. इट सीज द वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, द टाइम टेकन बाय द लाईट टू ट्रॅव्हल द थिकनेस ऑफ द ग्लास D इज. एकदम सिम्पल आहे. बघा, एक समजा एक ग्लास आहे हा, ठीक आहे, ओके, या ग्लासची थिकनेस समजा D आहे. एक ग्लास आहे, या ग्लासची थिकनेस काय D. ओके, तर इथनं लाईटला काय करायचं आहे, ट्रॅव्हल करायचं आहे. इथनं काय करायचं, लाईटला ट्रॅव्हल. तर टाइम टेकन बाय द लाईट, ओके ओके, म्हणजे या ग्लासमधून एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम लागतो. बघा इथं म्हटलं आहे द टाइम टेकन बाय द लाईट टू ट्रॅव्हल द थिकनेस ऑफ द ग्लास D इज. म्हणजे या थिकनेस, जो काही ग्लास आहे ज्याची थिकनेस D आहे, किंवा त्या ग्लासला पार करण्यासाठी, बघा हा समजा एअर मीडियम झाला, ओके, किंवा व्हॅक्यूम झाला. हाही कोणता झाला बेटा, एअर. ठीक आहे. येतं लक्षात, हा कोणता मीडियम झाला, ग्लास. तर या ग्लास मीडियमला पार करण्यासाठी टाइम किती लागतो म्हणते, द टाइम टेकन बाय द लाईट, ओके, टू पास थ्रू दिस ग्लास मीडियम, ओके, अँड दॅट ग्लास मीडियम हॅव्हिंग अ थिकनेस इज D. टाइम विचारलाय. ओके, टाइमचा सिंपल फॉर्म्युला आहे. ठीक आहे, टाइमचा सिंपल फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. ठीक आहे. ओके, म्हणजे जो काही लाईट आहे तो लाईटने किती डिस्टन्स कव्हर केला, ओके, आणि त्या लाईटची वेलॉसिटी काय होती. ओके, बघा, वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास मीडियम पाहिजे इथे, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे या मीडियममध्ये जो काही लाईट आहे तो ट्रॅव्हल करतो त्याची वेलॉसिटी पाहिजे. इक्वली वेलॉसिटी पाहिजे का आपल्याला, नाही. ठीक आहे. बघा, टाइम टेकन बाय दॅट लाईट टू ट्रॅव्हल थ्रू दॅट ग्लास मीडियम हॅव्हिंग अ थिकनेस. ठीक आहे. ओके, आता बघा, टाइम इक्वल्स टू डिस्टन्स. आता त्याला किती डिस्टन्स कव्हर करायचं, अरे D एवढं, D. ओके, म्हणजे आता फक्त प्रॉब्लेम करायला हा वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास मीडियम. बघा, हा G सफिक्स मी याच्यासाठीच वापरला की वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास मीडियम. ओके, देअरफॉर टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास मीडियम. ओके, तुमच्याकडे डिस्टन्स ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त आता आपल्याला काय पाहिजे, वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास मीडियम. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा कॉन्सेप्ट समजून घेऊया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिनोटेड बाय म्यू. ओके, आणि अतिशय सिंपल कॉन्सेप्ट आहे. ओके, बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, रेशिओ आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, रेशिओ. कशाचा रेशिओ, वेलॉसिटीचा. बघा, वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, बघा सफिक्स V लावला मी, आणि वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. आता हा कोणता मीडियम आहे, ग्लास, त्याच्यामुळे इथं किती लाईट काय लिहितो तुम्ही, ग्लास. येतं लक्षात. वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. कोणत्याही प्रकारचं मीडियम राहू शकते, ग्लास मीडियम, ओके, वॉटर मीडियम, एअर मीडियम. ओके ओके, येतं लक्षात, वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. आता इथं ग्लास होता म्हणून मी काय लिहिलं, ग्लास. ओके, आता वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती राहते, C. ठीक आहे, आपण इथेच लिहिलं C = 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे, डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. आपल्याला काय पाहिजे, वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, शिफ्ट करा. देअरफॉर वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास = C डिवायडेड बाय म्यू. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म्युल्यावरून म्हणा किंवा कॉन्सेप्टवरून आपण V सफिक्स G ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकलो. देअरफॉर T = D. V सफिक्स G ची व्हॅल्यू किती आहे, C/μ. म्यू वर गेला, देअरफॉर D म्यू डिवायडेड बाय C. दिस इज द टाइम टेकन बाय दॅट लाईट टू ट्रॅव्हल थ्रू दॅट ग्लास मीडियम हॅव्हिंग अ थिकनेस D. दॅट इज D μ/C. That is D μ/C. Therefore, the option number 3rd is the correct one, and the question is from the Maharashtra CET 2020.
सिंपल अशा कन्सेप्टवरून. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लक्षात ठेवा. वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. ओके, वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती राहते? सी टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. ओके, बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रेशिओ आहे, स्पीड म्हणजे सेम क्वांटिटीचा रेशिओ आहे. इथं लक्षात, इथं पण स्पीड म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन मीडियम चेंज आहे, फक्त इथं व्हॅक्यूम आहे, स्पीड ऑफ लाईट इन मीडियम आहे. ठीक आहे, आता हा मीडियम कोणत्याही प्रकारचा राहू शकतो. इथं लक्षात ग्लास मीडियम, वॉटर मीडियम. ओके, जसे जसे तुम्ही मीडियम चेंज करणार तसं तसं त्याची व्हेलॉसिटी रेशिओ आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? रेशिओ. ओके, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशासाठी होता? ग्लास, कारण की आपण वेलॉसिटी ऑफ लाईट इन काय घेतलं? ग्लास. इथं वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर घेतलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा झाला? वॉटरचा. जोही काय मीडियम घेता आपण, इथं ग्लास मीडियम घेता, वॉटर घेता, त्याचा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला. लक्षात. अशा पद्धतीने जर केलं तर खूप काही मोठी अडचण नाही आहे. इझिली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, काही मोठी अडचण नाही. छोटे छोटे फॉर्म्युला याच्यात, खूप काही मोठी कहाणी आहे, छोटे छोटे फॉर्म्युला. जर तुम्हाला आपला जर हा उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.